नमस्कार. मी प्रीती. लेखिका सरोज गावंडे यांची सप्तपदी भाग 25 आज आपण ऐकणार आहोत. चला तर मग कथेला सुरुवात करूया. हर्षचा सगळा मूड ऑफ झाला. मंजिरीची वाट बघत होता तो. 2 दिवस त्याला किती जड गेले आणि आता ड्रायव्हरने मध्येच हे काम काढलं. खरं तर तो ओरडणार होता ड्रायव्हरवर, पण अरुंधती बसल्या होत्या. नाहीतर त्याचं काही खरं नव्हतं. अर्थात त्याचंही काम तेवढंच महत्त्वाचं असणार. विनाकारण कोण रोष ओढून घेणार हर्षचा? पण हर्षला तरी आता मंजिरीपेक्षा महत्त्वाचं काम नव्हतं. एकतर त्याला उद्या फार महत्त्वाची मीटिंग होती आणि कालच आला म्हटल्यावर परत सासरी जाणं जमलं नसतं. दुसरा ड्रायव्हर मिळेल म्हणून प्रयत्न केला तर सगळे बिझी होते. तो रात्रभर विचार करत कुस बदलत होता, पण झोप काही केल्या येत नव्हती. मध्येच उठून बसायचा, मोबाईलमध्ये मंजिरीचा फोटो बघायला. मंजिरीचा फोन लावायचा प्रयत्न केला, पण रात्र खूप झाली. सकाळी सकाळी कधीतरी त्याला झोप लागली. इकडे मंजिरीला सुद्धा झोप येत नव्हती. उद्या परत जावे लागेल. माहेरचे 2 दिवस भुरकून उडून गेले. आईला सोडून जायची इच्छा होत नव्हती. राहून राहून चैतन्याचा पण चेहरा समोर यायचा. त्याने तिच्यासाठी स्वतःची केलेली अवस्था तिच्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा येत होती. आणि आईने सांगितलेल्या गोष्टी हर्षला स्वीकारायचं. तिच्या डोळ्यात विचारांची गर्दी जमा झाली होती. तिलाही रात्री किती उशिरा झोप लागली. आईने सकाळी 7 वाजता तिला उठवले. मंजू, उठतेस ना? जायचं आहे ना बाळा तुला परत. उशीर होईल. हर्ष गाडी पाठवणार आहेत ना? माधवी म्हणाल्या. हो ग, थांब ना थोडं. झोपच नाही आली काल रात्री, मंजिरी म्हणाली. बरं, पण उठ हा 10 मिनिटात. बाबा ओरडतील नाही तर तुझे, माधवी म्हणाला. हो, तू जा ना, ती परत पांघरून डोक्यावर घेत म्हणाली. हर्ष सकाळी उठला. त्याने जीव आटोपलं आणि चहाची वाट बघत डायनिंगवर येऊन बसला. मंजिरीला गुड मॉर्निंगचा मेसेज केला, पण ती ऑनलाईन नव्हती. काय करावे? फोन करून सांगू का की नको येऊस? ड्रायव्हर 2 दिवस नाही आहे. नको नको, 2 दिवस मी कसा राहू तिच्याशिवाय? विचार करता करता त्याने एक फोन लावला. बराच वेळ तो फोनवर बोलत होता. अरुंधती त्यांची चहासाठी वाट बघत होत्या. कुणाला तरी कन्व्हिन्स करत आहे हे समजत होतं. बोलणं संपल्यावर तो चहा घ्यायला आला. काय रे, कुणासोबत बोलत होतास? अरुंधती. ते सहस्त्रबुद्धे. आज मीटिंग आहे ना त्यांच्याशी, हर्ष म्हणाला. का, कॅन्सल केली का मीटिंग? अरुंधती म्हणाल्या. नाही ग, तसं काही नाही. मीच ती सकाळी घेण्यापेक्षा दुपारी लंच नंतर घेऊ म्हणून त्यांना कन्व्हिन्स करत होतो, हर्ष म्हणाला. मग झालेत का तयार? अरुंधती म्हणाल्या. हो, केलं कसं बसं. झालेत आता तयार, हर्ष म्हणाला. व्हेरी गुड. मग आवर ना आता लवकर. असं आरामात का बसलास? अरुंधती. का? हर्ष. मंजिरीला न्यायला जाण्यासाठी केलीस ना एवढी धडपड? अरुंधती म्हणाल्या. हो, तुला कसं कळलं? हर्ष ब्लश करत म्हणाला. हो, कळलं. पण राहू द्यायचं असताना 2 दिवस. पुन्हा पुन्हा थोडीच जायला मिळणार आहे तिला. तसंही आता कॉलेज सुरू होणार आहे. तिला कुठे जमेल? अरुंधती त्याची मस्करी करत म्हणाला. असू दे, नाही जात. मी सांगतो फोन करून राहा आणखी 8 दिवस. हर्ष छोटासा चेहरा करून म्हणाला. एवढं कन्व्हिन्स केलंस त्या सहस्त्रबुद्धीला, ते वाया जाईल. त्यापेक्षा घेऊन ये तुझ्या मंजिरीला, अरुंधती म्हणाल्या. जाऊ दे, नाही जाणार मी आता, हर्ष नाटक करत म्हणाला. असं म्हणतोस? त्याच्याकडे रोखून बघत. हो, हर्ष. जा, आण तिला, मोठा आला नाही जाणार म्हणणारा. केवढी खटपट चालली होती तेव्हाची. वाया जाईल सगळी. अरुंधती त्याच्या डोक्यावर हलकी चापट मारत म्हणाल्या. नक्की जाऊ, हर्ष. हो रे, जा. मी पण मिस करते तिला, अरुंधती म्हणाल्या. आता काय, हर्ष तर हवेतच उडायचा बाकी होता. त्याने भरभर आवरलं आणि अर्ध्या तासात तो खाली आला. मम्मा, येतो ग मी, हर्ष म्हणाला. आवरलं पण तुझं लगेच? गाडी हळू चालव रे, घाई नको करूस, अरुंधती म्हणाल्या. नाही ग, नेहमीसारखी चालवणार आहे. नको काळजी करू. सुखरूप येतो दोघं. डोंट वरी, हर्ष म्हणाला आणि हातात चावी फिरवत घाईतच बाहेर पडला. अरुंधती त्याला गेटच्या बाहेर निघेपर्यंत बसल्या होत्या. इकडे मंजिरीला आई परत उठवायला गेली. अगं मंजू, किती वेळ? हो, उठते बघ, ती अंथरुणातून उठून बसत म्हणाली.
ये आवरून, नाश्ता तयार आहे, माधवी म्हणाल्या. मंजिरी तिचं आवरून बाहेर आली. बाबा सोहम हॉलमध्ये बसले होते. हे तायडे, खरंच जातेस आज तू? थांब ना ग 2 दिवस, सोहम म्हणाला. आता थोड्या वेळात गाडी येईल, कसं थांबता येईल? मंजिरी लहानसं तोंड करून म्हणाली. असं जाणाऱ्यांना टोकू नये सोहम. आनंदाने निरोप द्याव्या. आणि जवळच आहे ना ती, येत राहील. कधी आपणही जाऊ, अखिलेशराव म्हणाले. आईने नाश्ता आणून मंजिरीला दिला आणि त्या पण तिच्याजवळ येऊन बसल्या. ती जाणार म्हटल्यावर त्यांचं मन पण लागत नव्हतं. फोन आला का ग हर्षचा? नाही अजून, मीही नाही केला. उगीच कशाला आठवण करून द्या, मी येणार आहे, गाडी पाठवा म्हणून. विसरले कामात तर बरंच आहे ना. काल सांगत होते फार महत्त्वाची मीटिंग आहे 10 वाजता. त्याची तयारी चालली असेल, मंजिरी म्हणाली. पण माहीत असलेलं बरं. वेळेवर गडबड नको, माधवी म्हणाल्या. ड्रायव्हर विश्वासातला आहे ना? असं एकटीला पाठवतोय म्हणून विचारलं, अखिलेशराव म्हणाले. हो बाबा, खूप वर्ष झालेत आहेत आमच्याकडे. वयस्कर आहेत, मंजिरी म्हणाली. किट्टूसारखी तिच्याजवळ घोटाळत होती. 2-3 दिवसात तिला मंजिरीचा लळा लागला होता. बरं, मग काही हरकत नाही. तरी पण जरा सांभाळून जा, अखिलेशराव म्हणाले. किट्टू सोहम आणि मंजिरीसोबत खेळत होती. माधवी तिथेच बसून त्यांना बघत होत्या. एवढ्यात दारावरची बेल वाजली. मंजिरी दाराजवळ उभी होती. तिने दार उघडले. बघते तर काय, समोर हर्ष. तुम्ही कसे काय? म्हणजे ड्रायव्हरला पाठवणार होतात ना, मंजिरी म्हणाली. अगं कोण आहे मंजिरी? बाबा म्हणाले. नमस्कार बाबा, मीच आहे, हर्ष आत येत म्हणाला. हो नमस्कार, या हर्ष. काय मंजिरी, आत येऊ द्यायचं ना, दारातच काय चौकशा करतेस, अखिलेशराव म्हणाले. काही हरकत नाही बाबा. आश्चर्य वाटले असेल तिला. ड्रायव्हरला अचानक गावी जावे लागले. कुणाची तरी तब्येत खराब झाली वाटतं, म्हणून मग मलाच यावे लागले, हर्ष म्हणाला. एवढ्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून आलात. मला बोलले असते ना एकदा. 2 दिवसांनी आणून दिलं असतं मी तिला, अखिलेशराव म्हणाले. 2 दिवस धीर असता तर काय बघायचं होतं, तो मनातच म्हणाला. कशाला तुम्हाला उगीच त्रास, हर्ष म्हणाला. लेक आणि जावयासाठी कधी त्रास होत असतो का, अखिलेशराव म्हणाले. बरं, पुढल्या वेळी तुम्हाला सांगतो. आवर मंजिरी, अर्ध्या तासात निघायचं आहे आपल्याला, हर्ष म्हणाला. अरे असं कसं, जेवण न करून जा. जेवण तर करून जा. आलेत आणि लगेच जात आहात, अखिलेशराव म्हणाले. नाही, महत्त्वाची मीटिंग आहे, लंचनंतर लगेचच पोहोचायला हवं तोपर्यंत, हर्ष म्हणाला. मंजिरी आत गेली तिचं आवरायला. तिला हर्ष न्यायला आल्याने मूड चेंज झाले. आता तिला जायचं वाईट वाटत नव्हतं. तिने सगळं भराभर आवरलं आणि 20 मिनिटात बॅग घेऊन बाहेर आली. माधवीने तोपर्यंत हर्षला नाश्ता दिला. मंजिरी सर्वांचा निरोप घेऊन बाहेर पडली. आई, बाबा, सोहम सगळे खाली गेटपर्यंत तिला निरोप द्यायला आले होते. ती गाडीत हर्षच्या बाजूच्या सीटवर बसली. दोघं परतीच्या प्रवासाला लागले. हर्षला फार छान वाटत होतं. का नाही वाटणार, शेवटी त्याची मनू त्याच्यासोबत होती. गाणे गाडीत सुरू होते आणि हर्षच्या मनातही. तो स्वतः गुणगुणत सुद्धा होता. एवढा कशाला एवढी दगदग करत न्यायला यायची, मी आले असते ना बाबांसोबत, मंजिरी म्हणाली. मला करमत नव्हते ग तुझ्याशिवाय, काय करू, यावे लागले, हर्ष नौटंकी करत म्हणाला. आणि मंजिरीला ती मस्करी वाटली. पुरे झाली मस्करी, आता घरी गेल्या गेल्या ऑफिसला पळाल, मंजिरी म्हणाली. घ्या, आता काही खरं सांगायला गेलो तर लोकांना चेष्टा वाटते. कुणाला साकडं घालावं आता, हर्ष पुन्हा चेहऱ्यावरचे हावभाव बदलत म्हणाला. हर्ष, तुम्हाला अभिनयाची आवड होती, हो ना, मंजिरी म्हणाली. पण तुला कसं माहीत ग, मी तर कधीच बोललो नाही, हर्ष म्हणाला. हेच तुम्ही बोलताना अभिनय करता ना, त्यावरून समजलं. छान करता अभिनय, चांगलं करिअर घडलं असतं तुमचं सिनेसृष्टीत. दिसायला तर परफेक्ट आहातच, ट्राय करायला हवं होतं, मंजिरी म्हणाली. हो, आवड आहे मला, पण सिनेसृष्टीत नव्हतं जायचं. नाही आवडत मला असं फेमस व्हायला. अशा चकचकीत जगाचं आकर्षण नाही मला. आणि त्यात करिअर फॅन्सच्या इच्छेवर चालतं. ते जितके डोक्यावर घेतात तेवढंच खाली जोरात आपटतात. त्यापेक्षा माझा बिझनेस छान आहे, हा माझ्या मेहनतीवर उभा आहे, हर्ष म्हणाला. याच चकचकीत जगाचं आकर्षण असतं सर्वांना.
तिथे जायला लोक काय काय आणि नाही करत, आणि तुमचे विचार असे कसे? मंजिरी म्हणाली. असेच आहेत माझे विचार. खडूस हो ना? हर्ष म्हणाला. नाही, त्याला खडूस नाही म्हणत. प्रत्येकाचे विचार वेगळे असणारच, मंजिरी म्हणाली. आवडलं मला हे वेगळेपण. तुला जायचं आहे का? सांग. आहेत माझ्या ओळखी डायरेक्टर आणि निर्मात्यांसोबत, हर्ष म्हणाला. नॉट इंटरेस्टेड, मंजिरी म्हणाली. म्हणजे कुठेतरी विचार जुळतात तर आपले, हर्ष म्हणाला. हो, तसंही म्हणू शकता. आणि मला अभिनयमधली ABCD सुद्धा माहीत नाही, मंजिरी. हो, ते दिसतेच, हर्ष म्हणाला. असो, आपला विषय कुठून कुठे चालला, मंजिरी म्हणाली. हा बोल, तू काय बोलत होतीस? कुठे काय? काही नाही. बरं केलं न्यायला आलात. ड्रायव्हरसोबत एवढं बोलता आलं नसतं, मंजिरी त्याची मस्करी करत म्हणाली. बोलायचा ना, जुना ड्रायव्हर आहे, अगदी विश्वासातला. कुणालाही कसं पाठवणार आहे मी तुझ्यासोबत, हर्ष. सगळ्यांसोबत थोडीच मैत्रीचं नातं असतं. ज्यांच्याची असतं त्यांच्यासोबत मनमोकळं बोलता येतं, मंजिरी. अच्छा, म्हणजे आपली दोघांची मैत्री आहे हे मानतेस तू? हर्ष म्हणाला. हो, आहे ना. ती प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत म्हणाली. अर्थात आहे, हर्ष. चला, एवढ्या तेवढ्यावरती समाधान मानावे लागेल, तो मनात म्हणाला. मजेत गेले असतील ना 2 दिवस? काय काय धमाल केलीस? हर्ष म्हणाला. हो, मजा आली, पण फारच लवकर गेलेत 2 दिवस, मंजिरी म्हणाली. नेहमीप्रमाणे 24 तासातच संपतो ना एक दिवस. मग लवकर कसे जातील? त्याने त्याचं स्पीड जातात दिवस. आहे त्याच स्पीडने जातात दिवस, हर्ष तिची मस्करी करत होता. असं आहे का? मला वाटलं त्यावेळी 3 तास कमी होते. बहुधा 21 तासांचा होता आमच्याकडे, मंजिरी त्याला प्रत्युत्तर देत होती. तू म्हणतेस तर असेल, मान्य. पुढल्या वेळी गेलीस की तुला वाटेल तेवढे राहा, मग चालेल, हर्ष म्हणाला. पण ती मस्करी नाही केली. फक्त मला वाटलं तसं ते सांगितलं, हर्ष म्हणाला. दोघं बोलत कधी घरी आले कळलंच नाही. हर्षला तर तिच्या येण्याने अगदी आकाश ठेंगणे वाटत होते. 2 दिवस नव्हती ती, तर त्याची अशी हालत. हर्षने मंजिरीला घरी सोडले आणि लगबगीने ऑफिसला जायला निघाला. हर्ष, अर्धा तास तरी रेस्ट करायची ना. प्रवास करून आलात आणि लगेचच निघालात, मंजिरी म्हणाली. नाही ग, फारच महत्त्वाची मीटिंग आहे. फाईल्स चेक कराव्या लागतील ना, त्याला थोडा वेळ लागेल, हर्ष म्हणाला. एवढी महत्त्वाची मीटिंग सोडून काय गरज होती तिथे न्यायला यायची? त्रास तुम्हालाच झाला ना, मंजिरी म्हणाली. आपल्या माणसांसाठी कधी त्रास होत असतो का? बरं चल, रात्र बोलू. आता निघतो मी, हर्ष म्हणाला. ओके, बाय. पण लंच वेळेवर करा, मंजिरी म्हणाली. ती त्याची गाडी गेटच्या बाहेर जातपर्यंत बघतच होती. घरी फक्त सविता मावशी होत्या. त्यांचे काम आताच आवरले होते. ताई, तुमच्यासाठी कॉफी आणू का? सविता मावशी म्हणाल्या. हो मावशी, खरंच गरज आहे आता कॉफीची, मंजिरी म्हणाली. मावशी तिच्यासाठी कॉफी घेऊन आल्यात. तुम्ही आलात तर साहेब आनंदात आहेत, नाहीतर 2 दिवस बसले होते तोंड पाडून, सविता मावशी म्हणाल्या. नाही हो मावशी, असेल काही कामाचं टेन्शन. माझ्यासाठी तोंड पाडणार आहेत का? मंजिरी म्हणाली. हो तर मी काय खोटं बोलत आहे? लहानपणीपासून ओळखते हर्ष बाबाला. माझ्यासोबतच जास्त वेळ असतात ना, सविता मावशी. मला तर काही बोलले नाहीत, मंजिरी. कसे आहेत तुमचे आई बाबा आणि घरी सगळे? सविता मावशी म्हणाल्या. सगळे मजेत आहेत, मंजिरी त्यांच्यासोबत बोलता बोलता आता हर्षबद्दल सांगत आहे आणि हर्ष गाडीत जे बोलत होता यांची सागड घालत होती. म्हणजे गाडीत हर्ष मला खरे सांगत होते का की तुझ्याशिवाय करमत नाही म्हणून? कसं शक्य आहे? मी पण काहीतरीच विचार करते. आमचं नातं अजून तरी तेवढं पक्कं नाही ना. या भावना जाणवतील असं मंजिरी विचार करत होती. इकडे हर्ष ऑफिसमध्ये येऊन कामात व्यस्त झाला. फाईल्स बघून त्या चेक करणं चालू होतं. मध्ये मध्ये त्याच्या एम्प्लॉयवर ओरडणं पण सुरू होतं. माहीत आहे ना, मला सगळ्या फाईल्स व्यवस्थित लागतात. हे असं काम नाही चालत मला, तो फाईल जोरात फेकत म्हणाला. सॉरी सर, मी आता देतो करेक्शन करून, तो एम्प्लॉय म्हणाला. यावेळी कोणतीही चूक चालणार नाही, हर्ष म्हणाला. ओके सर.
5 मिनिटात फाईल परत हवी मला टेबलवर, हर्ष म्हणाला आणि दुसऱ्या कामात लागला. त्या कामात व्यस्त असल्याने त्याची जेवणाची वेळ पण निघून गेली. आता थोड्या वेळात सहस्त्रबुद्धे मीटिंगसाठी येणार होते. हर्ष त्यांचीच वाट बघत होता. ते वेळेचे अगदी पक्के होते. बरोबर वेळेवर ते ऑफिसला पोहोचले. हर्ष त्यांना घेऊन केबिनमध्ये गेला. अरुंधतीसुद्धा त्यांना भेटून गेल्या. हर्ष आणि सहस्त्रबुद्धे दोघेच केबिनमध्ये बसलेले. कुणी डिस्टर्ब करायचा नाही म्हणून पीएला सांगून ठेवलेले होते. 3 तास दोघांची मीटिंग चालली होती. हर्षमध्ये समोरच्या माणसाला कन्व्हिन्स करण्याची हातोटी जबरदस्त होती. त्यामुळे त्याने एवढ्या लवकर बिझनेसमध्ये यश मिळवले. पण आज सहस्त्रबुद्धे त्यांचं फारसं काही ऐकूनच घेत नव्हते. हर्ष त्यांना या बिझनेस डीलमधून किती फायदा मिळणार आहे हे परोपरीने समजावून सांगत होता. पण ते त्यातल्या त्रुटीच दाखवून देत होते. हर्षसाठी ही डील करणं खूप महत्त्वाची होती. त्याच्या कंपनीला त्यामुळे बराच फायदा होणार होता. हर्ष म्हणूनच त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न परोपरीने करत होता. आता त्याला पण राग यायला लागला होता. जसं काही हे ठरवूनच आले ही डील करायची नाही म्हणून. पण तो चेहऱ्यावर हसू आणूनच बोलत होता. मनातून मात्र त्याला सहस्त्रबुद्धेंचा भयंकर राग यायला लागला होता. आता हर्षची सहनशक्ती संपली. बघा सर, विचार करा. मी यापेक्षा तर जास्त काही एक्सप्लेन नाही करू शकणार. तुमचा कधी विचार बदलला तर ही डील करण्यासाठी केव्हाही तयार असणार आहे, हर्ष म्हणाला. ओके यंग मॅन, यू आर द बेस्ट बिझनेसमॅन. तुझं करिअर फार चांगलं आहे, पण आज ही डील करण्यास तू थोडा कमी पडलास. बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. सहस्त्रबुद्धे त्यांच्या खांद्याला थोपटत म्हणाले आणि निघून गेले. ओ शिट, असे म्हणत हर्षने जोरात हाताची मूठ टेबलवर आपटली आणि डोकं पकडून तो खुर्चीवर बसला आणि विचार करू लागला. कशामुळे नेमकी डील हातातून गेली? खरंच मी कन्व्हिन्स करायला कमी पडलो का? पण याआधी मी कुणाला एवढं कन्व्हिन्स केल्याचं आठवत नाही. तो विचार करतच होता. अरुंधती त्याच्या कॅबिनमध्ये आल्या. हर्ष, तू अजून लंच नाही केलास? अरुंधती म्हणाल्या. नाही मम्मा, मला भूक नाही. डील नाही झाली ना? मग एवढा त्रास करून कसं चालेल? नाहीतर नाही, अरुंधती त्याला समजावत म्हणाल्या. मम्मा, ही डील माझ्यासाठी किती महत्त्वाची होती तुला माहीत आहे ना? हो, माहीत आहे. पण जेवणावर राग काढून काय होणार? थोडं खाऊन घे. अरुंधतीने त्याला जबरदस्तीने थोडं खाऊन घातलं. हर्षचा फोन वाजत होता. अनोळखी नंबरवरून कॉल येत होता. 2-3 रिंग झाल्या तरी तो फोन उचलत नव्हता. अरे, उचलत का नाहीस फोन? इतके वेळ वाजतोय तर महत्त्वाचा असेलच. अरुंधती. हर्षने फोन उचलला. पलीकडून बोलण्याचा आधीच आवाज आला. हाय स्वीटहार्ट. कोण बोलतंय? हर्ष म्हणाला. अरे, एवढ्याच विसरलास पण? तू कशाला मला फोन केलास? मला तुझ्याशी बोलायची अजिबात इच्छा नाही, हर्ष. मला आहे ना. मी काय करू? मी फोन ठेवतोय. तुझ्यासोबत बोलण्याचा मूड नाही आता माझा. हर्ष भयंकर चिडला होता. कूल डाऊन स्वीटहार्ट. एक डील हातून गेलं तर एवढं चिडलास? अभी तो बस सुरुवात है. तुला काय माहीत ग डीलविषयी? महत्त्वाचं काय आहे तुला? म्हणायचं काय आहे तुला? हर्ष म्हणाला. माझा संपला आता तुझ्याशी बोलण्याचा मूड. माझ्याशी पंगा घेतलास महागात तर पडणारच आहे. स्पष्ट बोल, काय बोलायचं आहे? हर्ष तिच्यावर जोरात ओरडत म्हणाला. चल बाय स्वीटहार्ट, बरीच कामं आहेत मला. टेक केअर. एवढं बोलून तिने फोन कट केला. इकडे हर्षच्या चेहऱ्यावर मात्र भयंकर टेन्शन आलेलं. रागाने त्याचा चेहरा लालबुंद झाला होता. हर्ष कोण होतं? अरुंधती म्हणाल्या. तर आजचा भाग इथपर्यंतच.